धिंगणापूर या दिशेने आपल्याला पुढे जायचंय। तर जरंडी गावाची हद्द संपल्यानंतर आपल्याला या ठिकाणी 2 रूट बघायला मिळतात। तर जे दादा त्या रूटने डांबरी रस्त्याच्या रूटने जात आहे त्या रूटनेच आपल्याला पुढे जायचंय। तर नमस्कार मित्रांनो, जर्नी विथ मेहुल बर्डे या यूट्यूब चॅनलवरती आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण जरंडी गावावरनं धिंगापूर की झिंगापूर हे कन्फर्म नाही मित्रांनो। तर झिंगापूर डॅमला आपण व्हिजिट दिलेली आहे। तर या ठिकाणावर आपल्याला मागच्या वेळेस आपण गंगाधार वॉटरफॉल एक्सप्लोर केलेला, मात्र त्याच जो गंगाधार धबधब्याच्याच बाजूला एक वॉटरफॉल मित्रांनो, त्या वॉटरफॉलला आजपर्यंत कुणी एक्सप्लोर केलेलं नाही व आपण तो आज एक्सप्लोर करणार आहे। आणि तडकाफडकीने येण्याचं कारण एकच की आजपर्यंत त्या वॉटरफॉलला कुणी एक्सप्लोर केलं नाही, मात्र पावसाळ्याचे दिवस हे निघत जाते आणि पावसाळ्यामध्ये त्या स्थानाचं आणि त्या ठिकाणाचं खूप मोठं आणि खूप छान सौंदर्य असतं। तर ते सौंदर्य आपल्याला आपल्या ब्लॉगमध्ये टिपता यावं, ते क्षण आपल्याला साठवून ठेवता यावे, त्यासाठी आपण त्या धबधब्याला व्हिजिट देणार आहोत। तर गोरेदादांच्या म्हणण्यानुसार अजिंठा पर्वतरांगेतील त्या धबधब्याचं नाव काय गोरेदादा? बालखोऱ्यातील धबधबा, बालखोरा। तर त्या गंगाधार धबधब्याच्या बाजूला त्या वॉटरफॉलचं नाव हा बालखोरा वॉटरफॉल या नावाने तो वॉटरफॉल मित्रांनो। कदाचित ते नाव म्हणजे खूप गोरेदादांनी त्या डिक्शनरीमधून शोधून काढलेलं आहे। तर कदाचित त्या धबधब्याचं नाव हे आताच ठेवलं जात असावं। तर एक छान आणि सुंदर असा आज वॉटरफॉल आपल्याला नव्याने बघायला मिळणार आहे। तर आपण त्याला पुढे जाऊन एक्सप्लोर करू। तर मग निजामशाहीच्या काळामध्ये निजाम हे वरतून आंबेगाव आहे, आंबेगाव वरतून खाली जरंडी अधिकार घेण्यासाठी येत होते। त्याच्या दाखांनी इकडचे जे आपले लोक होते गाववाले ते दूरनच त्यांना पाहिल्यानंतर पूर्ण गाववाले म्हणजे आजूबाजूला गावात पसरत होते। तुम्ही शेंदुर्णीमध्ये पिंपळगाव हरेश्वरला असं जात होते। क्रूर होते का ते? हो क्रूर होते ना, खूप क्रूर होते। अच्छा, तिकडच्या बाजूला आहे का तो रस्ता? हा, तिकडनं रस्ता म्हणजे आपण बाईक आणली तिकडनं? हा। अच्छा, निजाम हा जंजाळा किल्ल्यावर ना? हा, जंजाळा किल्ल्यावरती म्हणजे पूर्ण शेवटचं स्टोक होतं जंजाळा निजामशाहीचं, म्हणजे शेवट इथून आता खानदेशामध्ये निजामशाही नव्हती, बरोबर, पूर्ण मराठवाड्यामध्ये निजामशाही होती। अच्छा, नदीने जाऊन डायरेक्ट नदीने गेला चालेल ना, इथून खाली उतरून किती लांब बाबा इथून? तुम्ही इथंच राहता का मग रात्रंदिवस? रात्री बी इथंच राहता? लाईट वगैरे आहे का? काही बिबट्या वगैरे तो इकडे दिसला होता? बिबट्या किती वेळा? मोठा बिबट्या आहे का? अशात काही प्रसंग पडला नाही का? बरं, मग काही जनावर वगैरे काही नेले का तिने? काही मारले ते बकऱ्या 2 तुमच्या का? ते समोरचे तिकडे का? मग तुम्ही कसं दरवाजे बंद करून घेता रात्रीला ना? मग उघडेच राहता तुम्ही? घाबरत नाही बिबट्याला? नाही? अरे बापरे, एकटेच राहता तुम्ही इथं? तर नवीन वॉटरफॉल आपल्याला एक्सप्लोर करायला मिळणार आहे मित्रांनो, हिडन वॉटरफॉल। या वॉटरफॉल कोणीच पोहोचलेलं नाहीये। आज आपण फर्स्ट टाइम ट्रॅकिंग करणार आहे त्या वॉटरफॉलची। आज असा एकदम अदृश्य असा एक नजारा बघायला मिळणार आहे आपल्याला। आज लपलेला निसर्गाचा लपलेला सौंदर्य आपल्याला बघायला मिळणार आहे। या सौंदर्याला कुणीही आजपर्यंत आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद केलं नाही व स्थानिक लोकांनाच त्या वॉटरफॉलविषयी माहिती आहे। अशा वॉटरफॉलला एक्सप्लोर करण्यासाठी आपण पुढे जाणार आहोत। तर या परिसराची छान प्रकारे माहिती आपल्या गोरेदादांना आहे मित्रांनो।
तर गोरेदादांच्याच सल्ल्याने आपण पुढं ट्रॅकिंग करणार आहोत. आपण बघायला जाणार होतो बालखोऱ्यामधील नवीन तो वॉटरफॉल बघायला, पण आपल्याला त्या बाबांनी सांगितलं एक नवीन वॉटरफॉल आहे म्हणे अजून इथे जवळच. त्या वॉटरफॉल आपल्याला तो तुम्हाला नजारा दाखवतो. ते पिंपळा वॉटरफॉल म्हणून त्या वॉटरफॉलचं नाव सांगलंय बाबांनी आपल्याला. एकदम खूप असा निसर्गरम्य वातावरणामध्ये अद्भुत निसर्ग भ्रमंतीमध्ये आपल्याला एक नवीन वॉटरफॉल बघायला मिळतोय. या बंडीर गेल्यावर तर दोघी धबधबे दिसतोय. ती बी त्या धबधब्या गेल्यानंतर वर चढणं पडतं. याही ती सांगितली आम्ही निजामशाहीमधली या जुन्या वाट्या इथून लोक असे वापरत होते. तर मित्रांनो, निजामशाहीमधील हा एक प्रवास मार्ग आहे मित्रांनो या ठिकाणावरून. प्रवास मार्ग व या ठिकाणी आपल्याला एक वॉटरफॉल बघायला मिळतो. व तिकडं एक बालधार का, तर तिकडं तो बालधार वॉटरफॉल मित्रांनो. व या परडीच्या त्या बाजूला एक आपल्याला गंगाधर वॉटरफॉल बघायला मिळतो. आणि मिळालेला आपल्याला हा वॉटरफॉल तर आपण बघू शकतात. पिंपळाला वॉटरफॉल म्हणून, पिंपळा वॉटरफॉल म्हणून या वॉटरफॉलचं नाव आहे मित्रांनो. म्हणजे या ठिकाणी आपल्याला 3 वॉटरफॉल बघायला मिळतात. एक पिंपळा वॉटरफॉल, बालधार आणि गंगाधर वॉटरफॉल या परडीच्या इकडं, ह्या परडीच्या बाजूला. तर मित्रांनो, या ठिकाणी आपला मनोज दादांना सेल्फीचा मोह अनावर झालेला आहे मित्रांनो. योग्य दादा सेल्फी काढताना. तर या ठिकाणी झटका मशीन मित्रांनो, ते आपल्याला झटके देईल. त्यामुळे आपण इथं सावधगिरी बाळगणे खूप गरजेचे आहे. रस्ताच सापडेना असं झालाय मित्रांनो. ग्रुपने या ठिकाणी प्रवास करावा, कारण इथं वाटा शोधणे खूप अवघड जाते मित्रांनो. तर गोरेदादाने हे पायवाट शोधून काढलेले मित्रांनो, आपण बघू शकता. खूप खडतर आणि खूप ॲडव्हेंचरस प्रवास मित्रांनो. हा एक आपल्याला वॉटरफॉल मिळाला या ठिकाणी, ज्या वॉटरफॉलला आजपर्यंत कुणी एक्सप्लोअर केलेलं नाही. म्हणजे त्या ठिकाणावर जाऊन कुणी आजपर्यंत ब्लॉग किंवा व्हिडिओ बनवले नाही मित्रांनो. तर मित्रांनो, खूप डेंजरस काटेरी झुडपं आहे मित्रांनो. आणि आसपासचा नजारा मी आपल्याला दाखवू शकतो मित्रांनो. खूप झाडी आहेत मित्रांनो, खूप साऱ्या. बिबट्यांचा वावर आहे मित्रांनो इकडं, कारण बिबट्यांनी शेंदोरणी या ठिकाणी काही बकऱ्यांना व गाईला मारून टाकल्याची घटना आज समोर आली मित्रांनो. त्यामुळे या जंगलाच्या परिसरामध्ये बिबट्या असणे यात कुठलाही काही दुमत नाही मित्रांनो. तर मित्रांनो, फायनली आपल्याला नदीचा भाग हा सापडलेला आहे. खूप छान असा हा परिसर आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो. मंत्रमुक्त करणारा हा झरा व वॉटरफॉल आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो. योगेश दादा काही क्षण त्यांच्या मोबाईलमध्ये कैद करतायत मित्रांनो. आणि उत्तम दादा तिकडे काहीतरी करतायत मित्रांनो. त्यांनी एक काडी घेतलेली आहे सपोर्टसाठी. खेकडा लपतोय मित्रांनो उत्तम दादांना बघून. खेकडाला वाटतं मलाच पकडायला लागाय, पण खेकडाला माहीत नाही मित्रांनो आम्ही पार्टीचं सामान घेऊनच आणलेलं आहे म्हणून. आणि आचारी, आपले आचारी मनोज दादा, खाली बॉल झाला बरं. तर उत्तम दादांनी गाडीचा आधार घेतलेला आहे मित्रांनो.
ट्रॅकिंग थोड्याच वेळात पूर्ण होणार आहे. आता आपण धबधब्याच्या अगदी एकदम थोडंसं काही मिनिटाच्या अंतरावरती आहो. तुम्हाला अदृश्य असा नजारा थोड्याच वेळात बघायला मिळणार आहे मित्रांनो. मनमोहक असं दृश्य तुम्हाला अनुभवायला मिळणार आहे. थोडंसं एक थोडीशी विश्रांती आपण ब्लॉग बघतच घ्यावी, कारण थोड्याच अंतरावर आपल्याला एक छानसा असा वॉटरफॉल बघायला मिळणार आहे, जे गोरेदादांनी त्याला शोधून काढलेलं आहे. मित्रांनो, आपण चाललो होतो तिकडं बालधार एक्सप्लोअर करायला, मात्र या ठिकाणी आपल्याला कोणता पिंपळधार वॉटरफॉल इकडं बघायला मिळतो. मित्रांनो, खूप छान आणि मनमोहक दृश्य, त्याच्यामुळे आपण इकडं जाण्याचं डिसिजन घेतलेलं आहे. तर चला तर मग. गोरेदादा वरती गेले मित्रांनो. तर मित्रांनो, गोरेदादांनी या ठिकाणी खेकडा पकडलेला आहे. मित्रांनो, थोडा गोरेदादा खेकडा हा आपल्याला सोडायचं आहे त्याला, फक्त आपण बघण्यासाठी त्याला पकडलेलो होतो. सोडतोय आपण त्याला त्याच्या जागेवरती. एक छानसा सुंदर स्पॉट आपण शोधून काढलेला आहे. मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय. मित्रांनो, हा एक ज्यामध्ये आपण आंघोळीला सुद्धा सोय होऊ शकते. या ठिकाणी एक वॉटरफॉल मित्रांनो, खूप छानसा असा स्विमिंग पूल आहे मित्रांनो. तर मित्रांनो, डोंगर भागामध्ये आपल्याला ह्या केळीसारख्या केळी बघायला मिळतात. याला म्हणतात रानकेळी. मात्र त्या रानकेळीला केळे आलेले आहेत मित्रांनो. या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. गोरेदादा खूप हॅपी झाला मित्रांनो. केळीचा घड बोलतात मित्रांनो याला. तर गोरेदादा खूप हॅपी झाला मित्रांनो या केळीच्या घडाला बघून. एक्सप्लोअर केलेला आहे. तर खूप सुंदर व छान असा हा केळीचा घड आपल्याला बघायला मिळतोय. हा सहजासहजी आपल्याला इथे पाहायला मिळत नाही. आपल्याला 1 महिना याची वाट बघायला लागणार आहे. 1 महिन्यामध्ये केळी पूर्ण खाण्याजोगे तयार होणार आहे. आणि पुढे पण बघा, ते अजून बारीक बारीक छोटे छोटे केळे लागलेले आहे. तर यालाच म्हणतात मित्रांनो निसर्गाचा एक खरा चेहरा. ज्या ठिकाणी एकही व्यक्ती पोहोचू शकत नाही, त्या ठिकाणी निसर्गाने आपली किमया व फुलवलेली बाग अशीच आपल्याला बघायला मिळते. या ठिकाणी विदाऊट स्पर्श हा केळीचा घड टिकून आहे मित्रांनो. आपल्या अगोदर या निसर्गरम्य वातावरणामध्ये भूतलावर ते कोणीतरी मनुष्य प्राणी इथे अवश्य आलेला दिसतोय. ही निशाणी आहे मनुष्य प्राण्याची. जिथे जाईल तिथे मनुष्य प्राणी काही ना काही सोडून जातो. अच्छा. तर मित्रांनो, उत्तम दादांनी खेकडा पकडलेला आहे. 2-3 खेकडे पकडले मित्रांनो. एक कट्टी सोडू आपण त्यांना. तर एकाच वेळेला सोडणार मित्रांनो आपण सगळ्या खेकड्यांना. काय काढलं? आचारी समूहाला स्वयंपाकाची तयारी चालू आहे मित्रांनो. आपल्याला तर या ठिकाणी आपण प्रवास कसा करावा हा मोठा प्रश्न पडला आहे मित्रांनो. कारण त्या ठिकाणी खूप मोठे मोठे दगड आपल्याला बघायला मिळतात. इकडनंही रस्ता नाही, व इकडनंही या बाजूकडे रस्ता नाही. खूप अवघड ट्रॅक आहे मित्रांनो. तर मनोज आणि टीमवरती पोहोचलेली मित्रांनो. आपल्याला खूप सावधगिरी बाळगून या ठिकाणी पुढे प्रवास करावा लागेल. आपले कार्यकर्ते खूप लांब गेले आहेत. बापरे.
पॅन्ट फाटली मित्रांनो आपली. तर मित्रांनो खूप ॲडव्हेंचरस प्रवास आहे हा. या ठिकाणी आपण बघू शकतात खूप खोलदरी आहे, म्हणजे खूप दगडांचा स्पॅच असा आहे मित्रांनो की आपल्याला चढायला मुश्किल होईल. मात्र त्या ठिकाणावर आपण प्रवास करत पुढे आलो आहे. त्या ठिकाणी आपली पॅन्ट फाटलेली मित्रांनो. तर म्हणजे हा असा प्रसंग फर्स्ट टाईम घडलेला आहे आणि खूप अवघड आहे मित्रांनो, कारण चॅलेंजिंग ट्रॅक आहे हा. आपल्या पाठीमागे आपण बघू शकता की खूप खोल असा हा स्पॅच मित्रांनो, व या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत असाल हा या धबधब्याचा मेन पॉईंट आहे मित्रांनो या ठिकाणी. मात्र वरती जाऊन आपल्याला पुढे जायचं आहे आणि खरंच निसर्गाचा हा एक लपलेला एक अनमोल नजाराच म्हणावा मित्रांनो हा, की इतकं छान आणि इतकं सुंदर वॉटरफॉल आपल्याला आजपर्यंत आपण या वॉटरफॉलला एक्सप्लोअर करू शकलो नाही. तर खूप छान खूप पॅन्ट फाटलेली मित्रांनो आपली. तर खूप अवघड परिस्थिती मित्रांनो, आज फर्स्ट टाईम आपली पॅन्ट ही ट्रॅकिंग करताना फाटलेली आहे. तर असाही आपल्याला प्रसंग ओढावू शकतो मित्रांनो. कदाचित आपली ट्रॅकिंग करताना आपली पॅन्टसुद्धा फाटू शकते. तर नक्कीच फुल तयारीमध्ये या मित्रांनो कुठं जायचं असेल तर, आणि सपोजली ह्या प्रकारचा ट्रॅक असेल ना तर खरंच तयारीमध्येच आपण पुढं प्रवास करावा, कारण पॅन्ट फाटलेली मित्रांनो मी दाखवू शकत नाही तुम्हाला. खूप अवघड जर्नी मित्रांनो. तर चला पुढं प्रवास दाखवतो मी तुम्हाला. हा एक मोठा दगड अडकलेला आहे मित्रांनो या ठिकाणी. दगड आहे मित्रांनो, जो कातळकडा तोडून तो दगड खाली पडलेला आहे मित्रांनो. वरतून या वॉटरफॉलचा दगड पडलेला आहे मित्रांनो. हा सगळा भला मोठा दगड आहे मित्रांनो. कदाचित हा कॅमेरामध्ये छोटा दिसत असेल, मात्र खूप खूप विशाल दगड आहे मित्रांनो हा. तर आपल्याला त्याला पार करून पुढे जायचं आहे. हा फर्स्टवाला दगड आपण पार करू मित्रांनो आता. व ट्रॅकिंग करताना मित्रांनो सेल्फी स्टिक घेऊन ट्रॅकिंग करत असताना खूप जाम होतो मित्रांनो. अवस्था आपल्याला कळू शकत नाही. रॉक बिग रॉक मित्रांनो हा, याची उंची बघू शकतात आपण. हा वरतून तुटून खाली पडलेला आहे व या ठिकाणी अडकलेला आहे मित्रांनो. याला पार करून आपल्याला वरती जायचं आहे. तर या ठिकाणी असे बोगदे आहेत मित्रांनो. तर या ठिकाणी बिबट्याचा वावर नक्कीच असू शकतो मित्रांनो. 101% गॅरंटी मला. आणि शुअर आहे मित्रांनो, मी इकडं बिबट्या 100% असायला हवा. कारण आज जरी नाही मिळाला आपल्याला बिबट्या, तरी इकडं बिबट्याचा वावर नक्कीच मित्रांनो. कारण बिबट्याने तिकडं शेंदुर्णीच्या परिसरामध्ये दोन तीन बकऱ्या व काही गाईला संपवल्याची घटना माहिती पडली मित्रांनो. तर आपले कार्यकर्ते मंडळी या ठिकाणी पोहोचले मित्रांनो. पावसाने हजेरी लावलेली मित्रांनो रेमझेम. तर या ठिकाणी आपली पावसाची आणि जेवणाची तयारी होती. पावसाने रेमझेम हजेरी लावलेली आहे. तर स्वयंपाक होतो की नाही हा मोठा प्रश्न पडलेला आहे मित्रांनो आज. तर आपण फायनली या वॉटरफॉल जवळ येऊन पोहोचलेलो आहे मित्रांनो. आपण बघू शकतात खूप सुंदर असा हा वॉटरफॉल. तर स्वयंपाकाची तयारी झाली मित्रांनो सगळी फायनली. मात्र या ठिकाणी पावसाने हजेरी लावलेली आणि आपली पॅन्ट फाटलेली मित्रांनो. अवघड प्रसंग आहे मित्रांनो आज. पावसाने हजेरी लावली आणि आपली पॅन्ट फाटली. हा एक संयोगच म्हणावा लागेल मित्रांनो. या हिडन वॉटरफॉलला आपण एक्सप्लोअर करून या अति कठीणाईच्या प्रसंगामध्ये देखील खूप हॅपी आहेत मित्रांनो. कारण हा इतका छान व सुंदर असा वॉटरफॉल आपण एक्सप्लोअर करून काढलेला आहे, जो की या अगोदर कुणी एक्सप्लोअर केलेला नसावा मित्रांनो. आपल्यासाठी आम्ही हा एक छानसा असा वॉटरफॉल एक्सप्लोअर करून काढलेला आहे. तर नक्कीच आमच्या टीमची प्रशंसा करावी मित्रांनो. कारण आपल्या स्वतः आहे मनोज दादा, गोरे दादा, योगेश दादा व उत्तम दादा असे आपण 5 लोक या ठिकाणी ट्रॅकिंगला आलो आहे व आपण हा एक छानसा वॉटरफॉल या ठिकाणी एक्सप्लोअर करून काढलेला आहे.
तर मित्रांनो गोरेदादाची तीक्ष्ण नजर त्या मोळावर आहे मित्रांनो. तिथं मोठ्या मधमाशींचं मोळ आहे मित्रांनो. कारण तिथं जर कधी धुराचा स्पर्श झाला त्या मोळाच्या माख्यांना तर इथं अटक करायला मित्रांनो. आणि अटक केला तर इथून पळायला खूप मुश्किल आहे. कारण इथं लपायलाही चान्स नाही मित्रांनो काहीच. त्यामुळे गोरेदादा खूप काळजीपूर्वक या ठिकाणी स्वयंपाक बनवतोय. आलवडे काढू ते पूर्ण आणि आपल्या जे एवढे आलवडे काढू आलवडे समज तर मित्रांनो आचारी हे आई सारखे असतात मित्रांनो. त्यांनी आमची पोटाची भूक दाखवून त्यांची भूक चालू मित्रांनो. आता म्हणजे आम्ही तेव्हा खाऊन घेतलं मित्रांनो. ते काय झालं तिथं ते फोनमध्ये ना कॉल येत होते सारखे. तर ते व्हिडिओ शूटिंग लावले आम्ही पण ते बंद करून गेली. त्याच्यामुळे तो प्रसंग तुम्हाला दाखवला गेला नाही. तर आम्ही अगोदर खाऊन घेतलेलं आहे मित्रांनो सँडविच वगैरे सगळं. तर नंतर ते खातात मित्रांनो गोरेदादा आणि मनोज अगोदर म्हणजे ते आईसारखे मित्रांनो. आचारी हे आईसारखे असतात. ते अगोदर भुकेल्याची भूक दाखवून नंतर ते उरल्यावर खातात मित्रांनो. पण त्यांना उरवून ठेवायचं मित्रांनो. उपाशी मारायचे त्यांना. ओके आमची काळजी केल्याबद्दल धन्यवाद. तर मित्रांनो आपण सँडविच भजी आणि स्पेशली मित्रांनो गोरेने आज ब्रेडची भजी काढलेली. ब्रेडची भजी तुम्ही नाव सुद्धा ऐकलं नाही मित्रांनो. आम्ही आज ती भजी काढलेली मित्रांनो. गोरेचा आणि मनोजाला मेन्यू होता मित्रांनो. आणि त्याच्यानंतर ब्रेडचा भजा आहे मित्रांनो. स्पेशली गोरेदादांचा मेन्यू मित्रांनो. ब्रेड आहे मित्रांनो बघा तिच्यामध्ये ब्रेड आहे. आणि आता ते काय बनवतात मनोज तुम्ही आता व्हेज पुलाव मित्रांनो आता बनवतात ते. तर मित्रांनो ह्या दरड्या आहे ह्या कोसळण्याचा धाक आहे मित्रांनो. आपण बघू शकतात. आणि नेचर तर खूप छान आहे मित्रांनो. असं मंत्रमुग्ध करणारा हा धबधबा आहे मित्रांनो. पाऊस बंद झाला. पाऊस बंद झाला आहे मित्रांनो. उत्तम दादांचं म्हणणं असं की पाऊस बंद झालेला आहे. बघा मित्रांनो पाण्याची हाईट हे 7 फुटाचं पान आहे मित्रांनो रानकेळीचं. तर मित्रांनो पावसाने आगमन केलेलं आहे. तर आचारी मंडळी पान धरतात मित्रांनो. पावसामध्ये हा प्रसंग तुम्ही पाहिला की मित्रांनो कधी.
सर्वप्रथम आपण पाण्यात उतरण्या अगोदर पाण्याची खोली ही जाणून घेतली, नंतरच आपण पाण्यामध्ये उतरण्याचा निर्णय हा घेतलेला होता. दगडाला बेकार आहे भाऊ. चला बरे दादा, आपल्याला काय म्हणायचं मित्रांनो, आज आपण निसर्गामध्ये एकदम निसर्गाच्या वातावरणामध्ये काय आलं. अरे 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 बा गुडघ्या गेले ना. ऐ राईस, तांदूळ, कांदा, टोमॅटो आणि शेंगदाणे असा झालेला आहे व्हेज पुलाव. पण चविष्ट मित्रांनो, कारण आपले आचारी मनोज आणि गोरे दादा त्यांनी वडे व व्हेज पुलाव या ठिकाणी बनवलेला आहे. खरंच खूप छान स्वाद आहे. ब्रेडचे भजे मित्रांनो, ब्रेडचे भजे. गोरे दादाचा नवीन मेनू ब्रेडचे भजे, मनोज दादाचा मेनू. दोघं आचार्यांनी इनोव्हेशन केलं मित्रांनो, ब्रेडचे भजे. तुम्ही कधी बघितले नसं आयटम खूप सारे उरलेले मित्रांनो. तर मित्रांनो, आपण खाल्लेली भांडी आपल्याला धुवावी लागतात. तर हे काही रॉक पडायला आलेले मित्रांनो, तर येताना खूप सावधगिरी बाळगावी. व या ठिकाणी आपण खालून प्रवास करताना ना खूप मोठे मोठे दगड आहेत, तर सांभाळून प्रवास करावा. माझी इथं पॅन्टच फाटली मित्रांनो तिथं. आणि इथं धबधब्याच्या पुढं काही गड्डे आहेत मित्रांनो, म्हणजे डोक्याच्या वरती पाणी असाल आणि काही दगड आहेत तिथं खालती. स्लिपरी आहे, म्हणजे पोहत येत असाल तरच त्याच्यामध्ये जावं. म्हणजे जास्त काही अंतराचे गड्डे नाही ते, थोडं 2-2, 3-3 फुटाचे गड्डे आहेत. व अशी सोळा झालेला आहे मित्रांनो, स्लिपरी जागा झाली खूप. पाय खूप जाम सरकतात त्याच्यावरनं. तर शूजचा वापर करावा तिथं, आणि शूजचा वापरच करावा, कारण खूप स्लिपरी झालं आहे. कारण इथं कुणी येत नाही ना, त्याच्यामुळे हा सगळा प्रसंग ओढवतो. तर आपले सगळं हे झालेलं आहे मित्रांनो, भांडे वगैरे धुवून वगैरे सगळं झालेलं आहे. आता आपले कपडे बी वाळत आहे. आता कपडे वगैरे पॅक करून आपण आता निघणार आहोत परतीच्या प्रवासाला. योग्य दादा आणि मनोज दादानी फोटो काढले मित्रांनो तिकडं, खूप खूप छान छान. काय म्हणतो तू वॉटरफॉलला, काय म्हणतो वॉटरफॉल? बाय बाय पिपळ्या. निघतंय का? मध्ये फसलंय ते, जाऊ दे. खाली गच्ची आहे ना, राहू दे ना.
अडकलंय रे बाबू ते मध्ये लई दगडामध्ये ते दगडामध्ये बघा खाली घे जाऊ दे तुझं भरपूर आहे ना. तिथे लांब जायचं मला फायदा झालाय लांब जायला. खूप साऱ्या 1 2 3 5 6 7 केळीचे रोप आणले मी ते शेतामध्ये लावेल. आणि हे बघू आता ही रानकेळी आपल्या शेतामध्ये येते नाही येत. आली तर खूप चांगली आहे. आम्हाला बोलवसाल का तुम्ही खेळ हो, काय? आता ही केळी जर समजा जगली आपल्या शेतामध्ये आणि तिला जर घड आला समजा तर निश्चितच तुम्हाला मी खायला बोलवणार आहे. पूर्ण टीमला खायला बोलवणार आहे की आपण आठवण राहील आपली. या रोजी आपण आज ट्रेकिंगला गेलो होतो आणि वॉटरफॉलला पिंपळा वॉटरफॉलला आणि तिथून आपण खूप सारे केळीचे रोपं आणले होते. त्याच केळीचा आस्वाद आहे आपण हो, करू. आणि खूपच ही माझ्या हिशोबाने जगली पाहिजे शेतामध्ये. तर गोरेदादांच्या शेतामध्ये केळी जगल मित्रांनो हीच अपेक्षा आहे, कारण तो आपल्याला खायला बोलवणार आहे सर्व टीमला. ट्रॅकिंग करून परतल्यानंतर काही वेळानंतरच गोरेदादांकडे एक लिटल गोरेदादांचे आगमन झालेले मित्रांनो. गोंडस असे लिटल गोरेदादा. चला मग आता झाली सुट्टी. तर मित्रांनो या ठिकाणी आपला परतीचा प्रवास हा संपलेला आहे. तर बालधार या धबधब्याला आपण व्हिजिट करण्यासाठी गेलो होतो. मात्र त्या ठिकाणी मध्येच आपल्याला एक सुंदर असा छान असा एक धबधबा मिळाला. तर आपण त्या वॉटरफॉलला एक्सप्लोर केलेलं आहे. तर खूप सुंदर असा वॉटरफॉल होतो मित्रांनो. तर वॉटरफॉलचं नाव काय होतं गोरेदादा? पिंपळा वॉटरफॉल. पिंपळा वॉटरफॉल म्हणून त्या वॉटरफॉलचं नाव होतं. तर आपण त्याला एक्सप्लोर केलेलं आहे. तर खूप छान आणि सुंदर असा वॉटरफॉल होता. तर आपल्यासोबत आज होते मनोज दादा, उत्तम दादा, योगेश दादा व गोरे दादा. तर योगेश दादाला खूप काही झाले मित्रांनो, भाजप आहेत ते मामा आले नाही आज. तर मित्रांनो हा प्रवास तुम्हाला कसा वाटला? लवकरच एका नवीन प्रवासात आपण लवकरच भेटू. हा हिडन वॉटरफॉल आपण शोधून काढलेला आहे मित्रांनो. कदाचित या वॉटरफॉलला या अगोदर कोणी एक्सप्लोर केला नसावा. तर लवकरच भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये. तर